पण नव्हतं. आणि आम्हाला अभिमान अजून एका गोष्टीचा की हे थांब ना. पवित्र भूमी आहे. त्या पवित्र भूमीमध्ये विकास भाऊंचा जन्म झाला, त्यांचा परिवार तिथे आहे. ते स्वतः दर्शनाला, प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला दिल्लीला गेले होते, अयोध्येला गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर ज्या गाडीमध्ये ते होते, त्या रेल्वेमध्ये होते, तिथं ऍक्च्युली हे जो इन्सिडेंट झाला राम मंदिर स्टेशनवरती झाला, जोगेश्वरी आणि गोरेगावमध्ये जे स्टेशन आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट झाला. सो म्हणजे मी अहमदाबादसाठी फ्लाईट पकडण्यासाठी निघालो, लास्ट ट्रेन लोकल ट्रेनच निघालो आणि ती महिला लोकल ट्रेनमध्येच होती. सो त्यावेळेस तिची कंडिशन बघितल्यानंतर मग मी तिथे चेन पुलिंग करून मी त्यांना राम मंदिर स्टेशनला त्या ठिकाणी बाहेर घेतले. तिथे काही सुविधा भेटल्या नाही म्हणून पुढच्या प्रोसेस झाल्या. मुंबईमध्ये ही घटना घडली. स्वतः एअरपोर्टवर ते चालले होते आणि तिथं स्वतःला अनुभव नसला तरी तिथं डॉक्टर नाही, ॲम्ब्युलन्स नाही. याच्यात करायचं काय, तर यांचं एक फ्रेंड या डॉक्टर आहेत देविकाताई देशमुख, यांच्या मोबाईलवरनं जे काय तिथली परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा देशमुखताईंना व्हिडिओ कॉलच्या मदतीने त्यांनी दिला. आणि त्यानंतर त्या जसं सांगतील तशी प्रक्रिया ही यांनी केली आणि त्याच्यात बाळाचाही जीव वाचला, महिलेचाही जीव वाचला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही वेदना त्या महिलेला तिथं सहन कराव्या लागत होत्या, त्यातून ती मुक्तता झाली. मनापासून यांचे आभार, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ते धाडस दाखवलं आणि अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं, माणुसकीचं आणि कर्जत जामखेडचं सुद्धा नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. त्याच्या परिणाम विकास काय सांगाल तुम्ही, एकंदरीत काय न होतं त्या आणि काय नेमका तिथं इकडे बघा विकास ओके. ऍक्च्युली तो प्रसंग असा होता की काम करतोय ती महिला प्रसूतीसाठीच हॉस्पिटलमध्ये निघालेली होती. बट काही कारणास्तव म्हणजे त्यांना लेट झाल्यामुळे ती गोष्ट त्याच ठिकाणी ट्रेनमध्येच त्यांचा त्या गोष्टी त्यांचं ते जी काही प्रोसेस असते ती व्हायला लागल्यानंतर मी स्वतः ती इमर्जन्सी चेन खेचून वगैरे त्यांना बाहेर काढल्या त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग तिथे मदत न मिळाल्यामुळे मला काही पर्याय न सुचल्यामुळे मी माझ्या मैत्रीण आहेत डॉक्टर देविका देशमुख त्यांना कॉल केला आणि त्यांची मदत घेतली. तरी पण 20 मिनिटं आम्ही अजून मदतीचा वेट केला, पण काही मदत नाही भेटली. सो त्यांनी सांगितलं सिच्युएशन बघितल्यानंतर त्यावेळेस बाळाची सिच्युएशन अशी होती की बाळ बाहेर आलतं थोडंसं. सो त्या ठिकाणी दोघांचाही जीव थोडासा धोक्यामध्ये होता. सो त्यांनी डिसिजन घेतलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल. सो मी त्या पद्धतीने त्यांनी जसं प्रोसेस सांगितलं त्या पद्धतीने मी ते करायला गेलो आणि ती डिलिव्हरी सक्सेस केली. 20 मिनिटं तिथं सुविधा मिळाली नाही असं तुमचं म्हणजे. कोणतं स्टेशन होतं? सांगे तिथं पोलीस होते का? पोलीस होते, तिथे पोलीस होते, सर्व गोष्टी होत्या. असं नाही की त्यांची मदत नाही झाली, पोलीस होते. पण एवढंच की पोलिसांचा फोन जाऊन सुद्धा पण ॲम्ब्युलन्स टायमिंग वरती नाही. सोशल मीडियात अशी एक चर्चा आहे की सदर महिला ही मुस्लिम होती, तर त्या कोण होत्या? त्यांचं नाही, सदर महिला ही मुस्लिम नाहीये, त्यांचं आडनाव जहा आहे. मला पण एक्झॅक्टली अजून त्याबद्दल काही खात्री नाहीये. मी अजून तुमच्या पुष्टी करू शकत नाही की ती मुस्लिम होती की नाहीये. सो हिंदू मुस्लिम या ठिकाणी या गोष्टीमध्ये मला हिंदू मुस्लिम ही गोष्ट नाही करायची आहे. ही गोष्ट आहे ती माणुसकीची गोष्ट आहे. सो त्या गोष्टीसाठी मी हे करतो. बाळाचं तब्येत कशी आहे? बाळाची आणि आईची तब्येत, दोघांची तब्येत खूप छान आहे. परंतु ही गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ही डिलिव्हरी तुम्ही केलेली आहे, तर म्हणजे काय मनाला वाटलं? कारण की एका मुलाला आई जन्म देते त्यावेळेसची ती प्रक्रिया असते. ऍक्च्युली त्या ठिकाणी त्यावेळेस कोणताही व्यक्ती असेल तर त्यावेळेस जी सिच्युएशन असते ती हँडल करणं एवढं पण सोपं नसतं. पण तुम्ही पण एक सगळेच जण आपण एका आईच्या पोटातून आलेले आहोत. सो त्या वेदना काय असतात त्या मी स्वतःच्या डोळ्याने बघितल्या, मी कधी त्या लाईफ मध्ये बघितल्या नव्हत्या. सो त्या गोष्टी बघताना सुद्धा मला म्हणजे त्या ठिकाणी एकच ध्येय होतं की या ठिकाणी काही इजा न होता त्या गोष्टी सहजरित्या झाल्या पाहिजेत. एवढंच एक टास्क होती त्या गोष्टीमध्ये, बस बाकी काहीच नव्हतं. की मला त्या डॉक्टरांचा एवढा प्रतिसाद भेटला आणि त्यांनी न घाबरता ह्या गोष्टी सांगितल्या मला, त्याच्यामुळे मी त्या गोष्टी करू शकतो.
आपण बऱ्यापैकी करू शकतो जर का आपल्याला एखाद्या व्यक्तीनं प्रॅक्टिकल दाखवलं जाते आणि ते आपण प्रत्यक्षात उतरू नाही शकत तर मग आपण काहीच शिकत नाहीये लाईफमध्ये. सो त्यांनी जसं सांगितलं तसं मी त्या गोष्टी उतरवल्या आणि रिस्क होती, भले मी खूप घाबरलेलो होतो पण त्या गोष्टी धाडसानं केल्या होत्या. आता तुम्हाला खूप फोन येत असतील, फोन भरपूर चालू आहेत मला सगळ्यांना सहज, पण फर्स्ट टाइम म्हणजे असं आहे की मी दादांमुळे, दादा माझ्या गावचे आहेत आणि दादांचे पूर्ण फॅमिलीवरती भरपूर काही गोष्टी त्यांनी आमच्यासाठी केलेल्या आहेत सर्व गोष्टी. सो लाईफ मध्ये म्हणजे इथे राजकारणासाठी नाही आलं, एक त्यांचं एक व्यक्तिमत्व आणि माणूस बघून मी, किंवा पार्टी बघून नाही, एक माणूस बघून व्यक्तिमत्व बघून मी त्यांच्याकडे आलेलो आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. राजकारण ह्या गोष्टीमध्ये राजकारण त्यांनी सुद्धा केलेलं नाहीये किंवा मला त्यांनी बोलवलेलं पण नाहीये. मी स्वतःहून त्यांना फोन केलेला आहे या गोष्टीवर. कलिंगडला रांचो आता कसं आहे, ही गोष्ट तर खरे अलीकडे स्वार्थीपणा भरपूर वाढलाय लोकांमध्ये. फक्त थोडंसं माणुसकी जर ठेवली तर बऱ्यापैकी गोष्टी होतात. अलीकडे खूप काही गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत, थोडंसं सुरळीत व्हायला टाइम लागेलच. म्हणता येईल आता पुढे काय होतं. बाळाच्या कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट आहेत, कुठले आहेत ते ऍक्च्युली विरारवरून आलेली अशी मला माहिती मिळाली, कन्फर्म नाहीये. बट आता ते कुपरमध्ये ऍडमिट होते. त्यांच्या भावाशी बोलणं झाल्यानंतर मला कळालं आहे. मी अहमदाबादला होतो, अहमदाबादवरून माझी सकाळी फ्लाईट लँड झाली आहे. सो त्याच्यानंतर मला सगळे फोन चालू आहेत. सो मला त्यांच्याकडे सुद्धा जायला भेटलं नाही. आताच मी इथे आल्यानंतर त्यांच्या भावाचा फोन आलाय, पण त्यांच्या भावाचा फोन निग्लेक्ट करू नाही शकलो. मी त्यांचा उचलला आणि मी अशा ठिकाणी म्हणून सांगितलं त्यांना. नेमकी कधी घडली, कारण अहमदाबादला जाऊन परत वापस आले. अहमदाबादला जाताना रात्री माझं फ्लाईट होतं सकाळी 5:30चं. सो माझा हा इन्सिडेंट झाला 2 वाजता, 1 ते 1:30च्या दरम्यानचा इन्सिडेंट झाला.